कोण वजन कमी करायला येतं, कोण कोण कशाला येतं, ते काय करते पहिल्या दिवशी येते एक तर स्किपिंग मारीन नाही तर पळण, 1-2 दिवस पळलं ना पाय जाम होऊन जाते आणि मग ते 2-3 दिवसानंतर येतच नाही नंतर नीट. मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 69वा दिवस आहे. तर आज आपण आलो पेट्रोल टाकायला. थोडं पेट्रोल संपलं होतं सकाळी ग्राउंडवर जायच्या आधी. तर चला पेट्रोल टाकलं. हा पंप आहे बघा. आता निघू ग्राउंडकडं. चला ग्राउंडकडं आलो. गाडी वर लावली बघा, खाली येत नाही चिखलामुळं. बघा चिखल किती झालेलं आहे. बुटाला एवढा चिटकतो लगेच. कडक ठिकाणी पाय ठेवून लागतो. तर पेट्रोल संपलं होतं आपलं, म्हणजे संपतच आलं तर इथून गाडी आणली असती वापस गेली नसती परत. मग अर्ध्यात बंद पडली तर मग अवघड होतं. त्याच्यामुळे पहिले गेलो पेट्रोल टाकलं. पेट्रोल टाकल्यानंतर मग ग्राउंडकडे आलो. आता डोळ्यात काय झालं, गाडीवर गेलतो डोळ्यात किडा गेलता. ते काहीतरी जुगाड करणं लागणार. पावसाळ्याचं काय किडे उडते आता, त्याच्यामुळं बरं झालं. लय आग मारत होतं, डायरेक्ट सपकन आतमध्ये डोळ्यात गेला. गॉगल ते ट्रान्सफर व्हाईट गॉगल असतो ते घालण्याला लागणार आता. ते कसं दुसरं आहे पण व्हाईट गॉगल घातला का किडे बिडे जात नाही. पाणी दिवसेंदिवस पाणी वाढू राहिलं आता. तर काय ते जुगाड करणं लागेल आता खरंच. तर चला आलो ग्राउंडकडं. करण आपल्या आधी आलेला आहे, राऊंड मारायला गेला, कॉल आला त्याचा. तर आता वॉर्मअप करू आपण आणि वरती जॉगिंगला जाऊ. चला. पूर्ण चिखल झाला बघा इथं. लांब कसं गेलं मी आड म्हणलं ना डायरेक्ट उचल. तर वॉर्मअप झाला आपला कम्प्लीट. रनिंग करून आला का कुठपर्यंत आला. चला झाली रनिंग. आता आपण काय करू, जॉगिंग करून येऊ आणि आजचा वर्कआउट काय ते बघू. तोपर्यंत काय करतो, काल काय मारलं काल हां किती सेट मारशील. 10 सेट 100 10 सेट मारायचे. तर चला तर स्किपिंग मारीन तो आपण जॉगिंग करून येऊ. तर चला वॉर्मअप झाला कम्प्लीट आपला. आता चला जॉगिंगकडे जाऊ आता आपण. कारण मारवाला स्किपिंग. पाणी लयच वाढू राहिलं दिवसांदिवसा. पहिले काहीच नव्हतं, आता लयच झालं पाणी. तर चला आता जॉगिंग करू. जॉगिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे. तुम्ही भले स्टॅमिना वाढतो, कारण की तुम्ही कमी जॉगिंग करा पण जॉगिंग करा. ती रुटीन लागते, एक सवय लागते माहिती का. आणि एकदम जॉगिंग म्हणजे एकदम कूलडाऊनमध्ये आणि एकाच रिदमनी पळणं त्याला जॉगिंग म्हणते. नाही तुम्ही ओढू राहिले पळू राहिले. आता ते पोरं प्रॅक्टिस करते इथं शेजारी बा
स्टार्टिंगला ओढते, परत येताना हळू घेते, परत परत फास्ट घेते एंडिंगला. या असं जॉगिंग नसती, रनिंग नसती. एका रिदमनी पाहिजेत काही पण, तर टेक्निकनी राहती. तर चला, वातावरण लय थंड आज. आज सगळ्यात मेन भारी काम म्हणजे हे झालेलं आहे, वरती गवत काढलं. नाही तर लय बेजार झालं, कारण की एवढाच रस्ता राहतो बारीक. हे बघा, असं एवढा फुटपाथ एवढाच राहतो. इकडं एवढं गुडघ्या एवढं गवत राहतं, इकडं गुडघ्या एवढं गवत राहतं. त्याच्यातून कळत नाही नेमकी. आणि इथून तर पूर्ण भिंतीवरच राहत तसं. म्हणजे सापासुपाची भीती वाटते. आता पुरं प्लेन झालं. आता इथून तिथून सगळं, इथून डायरेक्ट विहीर दिसते. अशी पहिले विहीर दिसत नव्हती. तर चला, वर आलो. आज एकदम शांत पाणी बघा. तर चल 2 नाही तर 3 किलोमीटर जॉगिंग करू. आल्यावर सांगू कुठपर्यंत गेलो आपण, आणि आजच्या वर्कआउटला सुरुवात करू. चला, काढायचं विसरलंच आपलं. पापर काढू, इथून करणला देणं लागेल. इथून खाली पडून जाईल. आता काय करतो, शॉर्टकट मी करण कट फेकतो. इथून ठेवून देईल खाली, स्किपिंग माराल तो. अडीच किलोमीटर आपले 2.5 ते पावणे 3 किलोमीटर रनिंग झाली. कारण की थोडंसं विहिरीच्या पुढे गेलो आपण पार त्या कॉम्प्लेक्सच्या अलीकडे, कारण की थोडं चिखल होती. तर त्याच्यामुळे ते रिटर्न आलो. तर 2.5-3च्या आसपास किलोमीटर भरले आपले. लॉंग मार म्हणजे लॉंग म्हणजे आपलं रेग्युलर जॉगिंग केली. 3 किलोमीटर म्हणजे आता आपली जॉगिंगच झाली. असं वाटत नाही आपण 3 किलोमीटर मारणार आहे, 5 किलोमीटर मारणार आहे. त्या दिवशी 5 किलोमीटर मारलं काहीच वाटलं नाही, कारण की ते नजर बसलेली. एकदा जाऊन यायचं म्हणजे एकदम इझी. आणि असं दुसरीकडे मारलं ना तर जास्त वाटत नाही. भिंतीच सवय लागली आपल्याला, म्हणून 3-5 किलोमीटर काहीच वाटत नाही. तर एक लक्षात ठेवा कधी पण. आता 2-3 पोरं आलते बघा रनिंगला. आता काय भरती आली, भरतीच टायमाला पोरं वाढते, लगेच चालू करते प्रॅक्टिस. तर काय होतं, नवीन नवीन येते. आणि कोण कोण वजन कमी करायला येतं, कोण कोण कशाला येतं. ते काय करते, पहिल्या दिवशी येते एक तर स्किपिंग मारीन, नाही तर पळण. 1-2 दिवस पळलं ना पाय जाम होऊन जाते, आणि मग ते 2-3 दिवसानंतर येतच नाही नंतर. हा फंडा होतो. तर काय करायचं, एकदम रुटीन नाही. पहिले फक्त हॅबिट लावा. तुम्हाला दरवेळेस सांगतो मी, फक्त सवय लावा. सवय लागली की मग वर्कआउट आपोआप होतो. पहिले वर्कआउटच्या नादी नका लागू. फक्त पहिले फर्स्ट काय आहे, पहिले कंटिन्यू यायचं. ही सगळ्यात मेन सवय लावा. पहिले उठायची आणि कंटिन्यू यायची सवय लावा. त्याच्यानंतर हळूहळू वर्कआउटची सवय लागते. तर ही गोष्ट नक्की फॉलो करा. तुम्ही सिस्टीमने गेले तरच तुमचं हे होईल. नाही तर तुम्ही असं डायरेक्ट आले वर्कआउट केला तर काहीच होणार नाही. 2-4 दिवस करशाल, नंतर लगेच सोडून जाशाल. हे मेन फंड आहे. तर चला, आजचा वॉकिंग कंप्लीट झाली आधी. आता खाली जाऊ वर्कआउटचा आजचा. चला, कसं आहे बघा. तर चला, खाली चाललो आता आपण. करणला स्किपिंग सांगितली होती. 10 सेट मारले, 100-100चे मारले की नाही काय माहिती नाही अजून. विचारू त्याला खाली गेल्यावर. काळू पहा आपले. तुम्हाला एक सांग, स्किपिंगचा एक बेनिफिट आहे बरं. स्किपिंग जर मारली ना, प्रत्येक गोष्टी आपण जे करतो ना सगळ्यांचा बेनिफिट आहे. स्किपिंगने स्पार्क पॉवर वाढते तुमची. ते हे फंडा मेन असतो. आणि स्टॅमिना वाढतो. रनिंग जर तुम्हाला होत नसली तर स्किपिंग पण मारू शकता, किंवा तुम्ही इन आउट वर्कआउट असलं ना आपलं लॅडरचं, ते मारू शकता. दोन्हीने रिझल्ट एकच भेटतो. तर हाच फंडा आहे. आले का रे.
मासे खेकडे याच्यात, खेकडे बघायला याच्यात. मला वाटलं मासे एक काय, 5-6 खेकडे बघायचे. कॅमेऱ्यात दिसणार नाही. प्रत्येक पूर्ण एवढ्या एरियात खेकडेच सगळे. आपल्या ग्राउंड पाशी खेकडे, सगळे खेकडे इथं. तर चला करणनी काय केला वर्कआउट बघू. किती 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 चला आता आता आपण काय करू, स्किपिंग मारू. कारण ती झाली तर आपण स्किपिंग वर्कआउट करू आज. तर चला. बरोबर करतोस नीट. चला. पावसाळ्यात ढगात सीनला भारी दिसतं. पण इथं तर आजचा स्किपिंग वर्कआउट कंप्लीट झाला. तर एक गोष्ट आहे, जे बिगिनर असते नवीन त्यांनी स्किपिंग कशी मारायची. तर पहिली गोष्ट तुम्ही 5-5 किंवा 10-10 सेट मारा फक्त बस. कधी पण स्किपिंग सेटमध्ये मारायची. नाही तर कसं रॉंग पोरं कशी करते, पहिले स्टार्टिंग मारते 50 सेट, नंतर 20चा, नंतर परत मग 10चा, शेवटी कमी करते. ह्यानी स्टॅमिना कळत नाही. रनिंग असो किंवा कोणताही वर्कआउट असो त्याला सेटमध्ये मारायचं कधी पण. तर स्किपिंग काय करायचे, पहिल्यांदा शिकत असले तुम्ही 10चा सेट मारा, 10 मारायचे थांबायचं, 10 मारायचे थांबायचं, ही गोष्ट करायची आहे. आणि ब्रेक टाईम पण सेम घ्यायचं. तर आपण प्रॅक्टिस आहे, आपण 100-100चा सेट मारतो. तर 200चं मारू शकतो, पण तर 100च मारतो आपण. 100 सेट मारायचं. कधी पण काय करते, नवीन जण आले तर जागेवर उड्या मारते. अशी स्किपिंग असली आपली, अशी पाय पूर्ण पाय खाली आदळते, पुरा पाय खाली आदळला ना झटका बसतो पायाला. कधी पण टोवर आले पाहिजे फक्त स्किपिंग, ह्याच्यावर टाच वरतीच पाहिजे, फक्त टोवर आपली स्किपिंग आली पाहिजे. आणि पाय असंच नाही टाकायचा. टोवर जर मारली पोरत तरी असं मारते, असं नाही मारायचं, रिदममध्ये मारायचं. आपण मारतो हे असं. रनिंगचे मुवमेंट, पायाची मुवमेंट मागं पुढं टाकली ना, एक तर आपलं शिनपेनवर लोड येत नाही आणि तुम्हाला टाच दुखत नाही किंवा शिनपेन दुखत नाही. ही गोष्ट नवीन लोकांनी नक्की फॉलो करा. चला नेक्स्ट स्किपिंग एक्सरसाइज कंप्लीट झाली. तर आता आपण नेक्स्ट वर्कआउटकडे जाऊ. तर चला आता काय मारायचं आहे,
स्किपिंग कशी मारायची बिगनर लोकांनी ते सांगितलं आपण नवीनने. तर आता काय करू, पुढचा वर्कआउट काय आता आपला डिप्स वर्कआउट आहे. तर डिप्स वर्कआउटचे आपले सेट मारू. तर चला. तर आपल्याला सगळ्यात बोरिंग एक्सरसाइज म्हणजे डिप्स होते. तर आपण काय करू, नॉर्मल डिप्स मारायला जीवावर येतो, त्याच्यामुळं अशी वेगळे डिप्स मारतो आपण. पण डिप्स सोडले नाही, कारण की लोअर बॉडी आपली ओके होती, अप्पर बॉडी एकदम बारीक राहत होती आपली. तर अप्पर बॉडीवर काम केलं आपण, जास्त नाही केलं, फक्त स्ट्रेंथ पॉवर वाढली पाहिजे अप्पर बॉडीची. पहिले लयच वीक होती. तर चला, त्यांनी काय होतं, आपल्या स्किपिंगने डिप्स मारल्याने आपली चेस्ट बनती, हातामध्ये आपली ताकद येते. आणि जेव्हा आपण उभं राहून मारतो तेव्हा बॅकची मसल असते पायाची, ती एकदम ट्रेस होऊन जाते, पूर्ण रिलॅक्स होती, फ्री होती. तर ह्या 2-3 गोष्ट डिप्समध्ये येत्या, त्याच्यामुळे आपण ही डिप्स मारतो. चला, डिप्सचा वर्कआउट कंप्लीट झाला. तर आता पुढच्या वर्कआउटकडे जाऊ. चला. हट हुट 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 हुट. चलो, आपले 2 वर्कआउट झाले. तर आता काय करू, आपण स्ट्रेचिंग करू. स्ट्रेचिंग आणि ॲप्स वर्कआउट, ॲपचा एक नाही 2 सेट मारू आणि स्ट्रेचिंग आपले वर्कआउट चालू करू. तर चला. तर आज आपण बघितलं, बिगनर जे रनिंगला येते किंवा वेट लॉस करायला येते, मॉर्निंग वॉकला येते, तर त्यांनी कोणती गोष्ट सगळ्यात पहिली करायला पाहिजे, या गोष्टी सांगितल्या आपण, बेसिक गोष्टी. तर या फॉलो केल्या तर तुमचं वर्कआउट जर्नी बरोबर ओके होईल. नाही तर कसं आहे, नाही तर तुम्हाला वर्कआउट असा आहे, कारण की आरामशीर झोपेतून उठून इथं येऊन शरीराला त्रास द्यायचा म्हणजे ते सोपं नाही. कारण की एक सवय लावणं लागते, हॅबिट असते एक वर्कआउटची. ती वर्कआउटची हॅबिट लावा तुम्ही, त्याच्यानंतर तुम्हाला बरोबर एकदा रुटीन पडली ना, बरोबर वर्कआउटला काही वाटत नाही. मग फंडा हा आहे. आपलं पण चॅलेंज चालू केलं तर आता 169 दिवस चालू आहे आपला. सुरुवातीला लय मोठं टार्गेट वाटतं, पण सुरुवातीचा विचार नाही करायचा, आता बॉडी वाढेल, ते 365 दिवस कंप्लीट होईल माझे, हे विचार नाही करत मी. उद्याचा दिवस कसा परफेक्ट बनवायचा आणि आजचा दिवस कसा परफेक्ट बनवायचा हाच पाहतो फक्त. आजचा दिवस कसा बनवला 100% लावून, मग उद्याचा पण 100%. पुढचा विचार नाही करायचा. एक दिवस करता आपण 170 दिवस आलो म्हणजे अर्ध कंप्लीट झाला. आपण 10 दिवसांनी आपले 6 महिने कंप्लीट होईल. हा फंडा आहे. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. पूर्ण पुढचा विचार नाही करायचा, फक्त स्टार्टिंग आजचा विचार करायचा. आज बेटर काय करू आपण, उद्या मग त्याच्यापेक्षा बेटर काय करू, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ही गोष्ट दररोज वर्कआउट करा, एक दिवशी नक्की रिझल्ट भेटतो आपल्याला. माझं वजन 75 किलो होतं आपलं. तर आपण एक पूर्ण डायरेक्ट हे नाही बघितलं, तर हळूहळू करता आता 65 किलो वजन झालं. 10 किलो वजन कमी झालं 6 महिन्यात. 3च महिन्यात झालं. तर 3 महिन्यात कंटिन्यूमध्ये हा फंडा आहे. आणि एक सांगतो, पोरं जिम मारते, रनिंगची अशी ती बॉडी दिसत नाही, स्टॅमिनावर डिपेंड असतो. ही पहिली पण अशी दिसत असन, नंतर पण अशी दिसते. आपल्या काप्स मासे दिसन, मांड्या एवढ्या दिसन, पण लपडा काय असं, जिमला गेलं तर मांड्या लगे मोठ्या दिसत्या लगेच 6 महिन्यातच, बिटं पडते, पण त्यात ताकद नसते. आपल्या याच्यात मांड्या बारीकच दिसत्या, पण आतून स्ट्रेंथ पॉवर वाढते आपली. ह्या सगळ्या गोष्टी असत्या. रनिंग आणि जिममध्ये लय डिफरन्स आहे. जिम म्हणजे काय आहे, नुसतं बॉडी शो, फक्त बॉडी वाढती, आतून स्ट्रेंथ पॉवर वाढत नाही. आपले रनिंग आणि हे आपलं फ्री वर्कआउट म्हणजे पूर्ण आपले ऑर्गन्स असते सगळे स्ट्रॉंग होते, मजबूत होते. ब्रिथिंग सिस्टम ओके होती रनिंग करू फुफ्फुस ओके होतो, श्वास घेण्याची गती चांगली होती, सगळ्या गोष्टी मेंटली पण माणूस हे होतं, सगळ्या गोष्टी येऊन जात्या. त्याच्यामुळे रनिंग बेस्ट आहे सगळ्यात. आणि वेट पण कंट्रोलमध्ये राहतं, हा फंडा आहे. तर चला स्ट्रेचिंग करू आता.
वर्कआउट झाला कंप्लीट. आज आपण केलं 3च्या आसपास किलोमीटर रनिंग केली म्हणजे जॉगिंग. त्याच्यानंतर 6 ते 7 सेट आपण स्किपिंग मारले. त्याच्यानंतर डिप्स मारले. त्याच्यानंतर ॲपचा एक सेट मारला आणि स्ट्रेचिंग केली. कारण आज शुक्रवार आहे. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे काय, वर्कआउट करा पण कंटिन्युटी करा. काही पण करा पण करा. हा फंडा बॉडीला एक सवय लागली पाहिजे. नाही तर एक दिवस गॅप मारला तर आज दुसरा करा, वरती तिसरा करा, हा फंडा नसतो. काल आपण स्पॉट वर्कआउट मारले, लेग पॉवर सगळं हे केली. आज मग अप्पर बॉडी नॉर्मल वर्कआउट केला, मिक्स वर्कआउट केला. आज उद्या काय करू, शनिवार आहे. उद्या आता बघू, आता उद्याचा प्लॅन आणि रविवारचा प्लॅन काहीतरी चेंज करू. आपल्याला संडेला अप्पर आणायला जायचं आहे. अप्पर आपण 2 in 1 आणणार आहे. म्हणजे पावसाळ्याचं टेन्शन नाही आणि कॅपवाला आणायला लागेल, मोठी कॅपवाला. म्हणजे टेन्शन राहत नाही. मग 2 in 1 होऊन जातं. ट्रॅकसूट पण होतो आपला आणि रेनकोट पण होतो. तर चला, आजचा वर्कआउट आपण नॉर्मल केला. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर चला निघू. चाबी कुठं ठेवली आहे? हां, मला वाटलं चाबी कुठं विसरली. जॅकेटमध्येच ठेवली होती. चला, इथलचा खरंच जुगाड करणं लागन. मोठे दगड टाकलेले करू. आता गवत वाढले, करू काहीतरी प्लॅनिंग. 1-2 जण आणून होऊन जातं बरोबर. मग अजून एकच मेन पाऊस पाहिजेत. लगे पाणी वरतून लगे खाली येतं, आपल्या ग्राउंडची क्लोज होऊन जातं. तर चला, गाडी आणली, आज जाऊ. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, तुम्हाला जे सांगितलं नवीन बिगिनर लोकांनी, ते रूल फॉलो करा तरच तुम्ही टिकशाल. नाहीतर करायचं म्हणून केला ना वर्कआउट. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, एक टार्गेट पाहिजेत. टार्गेट ठरवा तर टिकशाल तुम्ही. ह्या 2 गोष्टी हे करा तरच मेन होतं. नाही तर करायचं म्हणून केलं ना, काहीच मतलब येत नाही. माणसाला जीवावर येतं. एक कारण पाहिजे कोणती पण गोष्ट करायला आणि एक टाईम पाहिजे, टाईम पिरियड, तरच होती गोष्ट. चला.